Now, I will share this video for you. Okay, sharing. सर आवाज कमी येतोय. माझा आवाज कमी येतोय. मी टेस्ट करतो 1 मिनिट. हो सर आवाज कमी येतोय. हो 1 मिनिट. सरांचा घसा बसलाय. ओके हा तरी शेअर करतो मी. हा थांबा, माझा आवाज टेस्ट करून घेतो मी. व्हेर इज टेस्टिंग नीट. हिअर इट इज and sounding. Here it is, and 6 people waiting in the waiting room. Where are they? Admit all. Okay, now test. Just a minute, I will test my sound. Available setting, audio, test mic. Hello mic, check mic. आला सर. हाँ. हो सर आला. टीचर. Yes, okay. The computer sound and the microphone sounds are okay. Now we are going to learn about natural gas and mineral oil. First mineral oil, then natural gas. Okay. Now I will sharing this video. Listen the video carefully. Mineral oil. Mineral oil, also called as petroleum or crude oil, is a liquid fuel formed by the decomposition of organic substances buried underground. ज्याप्रमाणे कोल बनलेला आहे त्याचप्रमाणे मिनरल ऑइल पण बनलेले आहेत. कोल हा फॉरेस्ट अंडरग्राउंड बरीड झाल्यामुळं आणि जे काय वरच्या अर्थच्या वरच्या लेअरचा जो काय प्रेशर होता आणि इंटरनल हीट होती यांच्या परिणामामुळे कोल बनले फ्रॉम द ट्री वूड. तसंच मिनरल ऑइल देखील समुद्राच्या तळाशी मोठ्या प्रमाणावर, लक्षात ठेवा, त्या काळामध्ये जे काही सजीव गाडले गेले, जे काही पाण्यातले सजीव होते आणि त्यांच्यावर पुन्हा वाळूचे थर जमा होत गेले आणि त्या वाळूच्या थरांचा प्रचंड प्रेशर आणि आतली हीट या दोघांचा परिणाम होऊन त्या ठिकाणी लिक्विफाईड मिनरल ऑइल तयार झालेले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्याला क्रूड ऑइल असा दुसरा शब्द आहे. क्रूड ऑइल, कच्चं तेल असं त्याला म्हणतात. पेट्रोलियमला दुसरा शब्द आहे क्रूड ऑइल आणि या दोघांनाही एकत्रितपणे मिनरल ऑइल देखील म्हणतात. ठीक आहे. हा, तर अशा पद्धतीने हो. व्हॉट इज मिनरल ऑइल? मिनरल ऑइल इज ऑल्सो लिक्विड फ्युएल फॉर्म्ड बाय डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्स. हे ऑर्गॅनिक सबस्टन्स कोण आहेत? तर लिव्हिंग थिंग्स, ऑल लिव्हिंग थिंग्स हे सगळे ऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत आणि त्यांचं काय झालेलं आहे? डिकम्पोजिशन झालेलं आहे. ठीक आहे. कशामुळे झालं डिकम्पोजिशन? ड्यू टू हीट, इंटरनल हीट अँड प्रेशर ऑफ अबाव लेयर्स ऑफ द अर्थ, क्रस्ट म्हणा चालेल. तर या पद्धतीने मिनरल ऑइल प्रिपेअर झालेलं आहे. Millions of years ago, the dead remains of living organisms in the sea that were once trapped inside the rocks settled down at the bottom of the sea in the form of sediments. Over millions of years, they were covered with several layers of sand and soil. Intense temperature and pressure converted these remains into petroleum. Mineral oil is extracted through oil wells. आणि हे जे काय पेट्रोलियम तयार झालेलं आहे हे तयार होण्यासाठी, मिनरल ऑइल तयार होण्यासाठी, फॉर द प्रिपरेशन ऑफ मिनरल ऑइल अंडर द सी बेड्स, तर त्या ठिकाणी त्यांना मिलियन्स ऑफ इयर्स लागलेले आहेत. लक्षात ठेवा, हे तयार होण्यासाठी. हे लगेच तयार होत नाही. म्हणजे आता या 50-60 वर्षात तयार झालेत का मागच्या? नाही, तर ते कितीतरी लाखो वर्षांपूर्वी पासून ती प्रोसेस चालू होती आणि ते त्यावेळेस तयार व्हायला सुरुवात झाली, म्हणून आता ते अवेलेबल आहेत. आता ते संपले की परत तयार होण्यासाठी पुन्हा लाखो वर्ष लागतील. म्हणजे जर त्या ठिकाणी सजीव गाडले गेले तर मग पुढची गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीनं हे इझिली आज अवेलेबल होत आहेत, कारण लाखो वर्षांपूर्वी ते बनलेले आहेत आणि भविष्यामध्ये ते संपून जाण्याची शक्यता जास्त आहे. लवकर संपतील आता ते, कारण यांचा उपयोग आपण खूप प्रचंड वेगाने वाढवतो आहोत. It is found in oil sands, shale, sandstone and limestone at a depth of about 1000 to 3000 meters. आता या पद्धतीनं अशा पद्धतीच्या दगडांमध्ये हे आपल्याला आढळत आहेत.
कुठे तर नियर अबाउट 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर ते खाली जर आपण गेलो आणि त्याच्या खाली 3000 किलोमीटर आपण गेलो, सॉरी 3 किलोमीटर आपण जर गेलो 3000 मीटरला, तर आपल्याला हे मिळू शकतात. पण आपल्याकडे मिळतील का? तर नाही, आपल्याकडे ते मिळत नाहीत, लक्षात ठेवा. तर ते ठराविक भागामध्ये डिपॉझिट झालेले आहेत पृथ्वीच्या हालचालीमुळे. काही भाग वर आला समुद्रातून आणि काही भाग खाली गेला, आणि जो वर आला होता तिथे आता जे काही आखाती प्रदेश आहेत, वाळवंटी प्रदेश आहेत, त्या ठिकाणी ते मिळत आहेत, हे खरं आहे. पण आपल्याकडे कोळसा मिळतो, कोल मिळतो. चंद्रपूर, भंडारा या भागामध्ये, महाराष्ट्रात जसं मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला कोळसा मिळतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे जमिनीवरचा भाग जो होता तो त्याच्यामध्ये फॉरेस्ट गाडले गेले आणि त्यामुळे तिथे कोळसा आपल्याला मिळत आहे. आणि अशा पद्धतीने ऑइल सँड जिथे आहेत, जिथे वाळू मोठ्या प्रमाणात आहे, त्या ठिकाणी आपल्याला मिनरल ऑइल मिळत आहे. शेल, सँडस्टोन, लाईमस्टोन. आता हे काय आहेत सँडस्टोन, लाईमस्टोन? तर हे सजीवांच्या अवशेषापासून बनलेलेच दगड आहेत. शेल तुम्ही ऐकलं असेल, शेल नाव तुम्ही, की समुद्रामध्ये जीव असतात त्यांच्यावर जे कवच असतं त्याला शेल असं म्हणतात. तर ते जिथे गाडले गेलेले आहेत त्या शेलचे जे कठीण दगड बनलेले आहेत त्या ठिकाणी ह्या पद्धतीचे मिनरल ऑइल आपल्याला मिळत असतात. म्हणजे ही ओळखण्याची पद्धत आहे. जर त्या ठिकाणी लाईमस्टोन मिळाला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला मिनरल ऑइल मिळू शकतं, असा एक अंदाज शास्त्रज्ञ बांधत असतात. Mineral oil is greenish brown in color. It is mainly a mixture of many compounds, mainly of hydrocarbons. तर जे काही मिनरल ऑइल आहेत किंवा गॅस आहेत किंवा कोल आहे, हे सगळे ऍक्च्युअली हायड्रोकार्बनच असतात. हायड्रोकार्बन कंपाऊंड्स आपण त्याला म्हणतो. कंपाऊंड्स आपण शिकलो आहोत. 2 or more substances come together, combine together to form a new substance which has new properties. तर हायड्रोजन आणि कार्बन असे दोन मुख्य जे काय सबस्टन्सेस आहेत किंवा जे काही एलिमेंट्स आहेत ते याच्यामध्ये एकत्र आलेले असतात. याच्यातला हायड्रोजन पण जळत असतो आणि कार्बन पण जळत असतो, चांगल्या पद्धतीने जळतात. सो त्यांचे गुणधर्म आहेत, त्यामुळे या मिनरल ऑइलचा उपयोग ज्वलनासाठी किंवा बर्निंगसाठी केला जातो, लक्षात ठेवा. तर मेनली दीज आर द हायड्रोकार्बन्स. ओके, ऑल द फ्युएल्स आर हायड्रोकार्बन्स. नॅचरल जे काही आपल्याला मिळत आहेत, नॅचरल रिसोर्सेस फ्युएल मध्ये, ते सगळे हायड्रोकार्बन आहेत. It also contains compounds of oxygen, nitrogen and sulfur. As petroleum cannot be used directly as a fuel, it has to be first purified and then separated into the component form before it can be used for different purposes. हे पेट्रोलियम आपण डायरेक्टली ऍज इट इज यूज करू शकत नाही, असं पहिला मुद्दा लक्षात ठेवा. मग तर या पेट्रोलियम हे ऍक्च्युअली मिक्सचर आहे. ठीक आहे, जसं आपण डिस्टिलेशन प्रोसेस पाहिली होती की त्याच्यामध्ये आपण सॉल्ट आणि वॉटर हे सेपरेट केलं होतं त्या मिक्सचर मधनं. ठीक आहे, तर त्याच पद्धतीनं या मिनरल ऑइल मध्ये पण अनेक पदार्थ मिक्स झालेले आहेत. हे पदार्थ, हे सबस्टन्सेस, हे फ्युएल्स वेगळे वेगळे करून आपल्याला घ्यावे लागतात. त्यासाठी त्या मिनरल ऑइलला हीट द्यावी लागते. त्याला हीट दिल्यानंतर त्यामध्ये जे पदार्थ मिसळले गेलेले आहेत त्यांच्या प्रॉपर्टीनुसार जो पदार्थ लवकर इव्हॅपोरेट होतो त्याच्यातून, तो पदार्थ त्या टॉप लेवलनुसार घेतला जातो. टॉप लेवलला पेट्रोलियम गॅस याच्यातून बाहेर पडतो. हीट दिल्या कुठलं काय बाहेर पडतो याच्यातून? पेट्रोलियम गॅस. तर वरच्या टॉप लेवलला तो काय केला जातो? तो बाहेर निघून जातो. तो पुन्हा कंडेन्सेशन होत नाही त्याचं, म्हणून तो या पद्धतीने पाईपद्वारे पेट्रोलियम गॅस गोळा केला जातो. त्यानंतर त्याच्या खाली एव्हिएशन पेट्रोल म्हणजे अत्यंत शुद्ध असं पेट्रोल जे इव्हॅपोरेट तर होतं मिनरल ऑइल मधनं, पण या ठिकाणी आल्यानंतर त्याचं कंडेन्सेशन होतं आणि कंडेन्सेशन झाल्यानंतर ते परत लिक्विफाय होतं, लिक्विड होतं त्याचं, आणि लिक्विड झालेलं परत आपल्याला या ट्यूब मधनं परत मिळतं आणि आपण ते लिक्विड एव्हिएशन पेट्रोल म्हणून, जे काही एरोप्लेनला पेट्रोल लागतं, जेट विमानाला पेट्रोल लागतं, त्यानंतर हेलिकॉप्टरला पेट्रोल लागतं, त्यांना हे आपण देत असतो, लक्षात ठेवा, कारण त्याला अत्यंत शुद्ध पेट्रोलची गरज असते. त्यानंतर याच पद्धतीनं सेकंड लेवलला एव्हिएशन पेट्रोल आल्यानंतर थर्ड लेवलला मग पेट्रोल, नॉर्मल जे पेट्रोल गाड्यांमध्ये आपण वापरतो ते येतं. अशा पद्धतीनं एवढे पदार्थ हे वेगवेगळ्या लेवलला कलेक्ट केले जातात, लक्षात ठेवा. हे सगळं डिस्टिलेशन मेथड मध्येच कलेक्ट करतात आणि पेट्रोलियम गॅस मात्र डायरेक्ट इव्हॅपोरेशन त्याचं होत असतं. म्हणजे एका मिनरल ऑइल मध्ये इतके पदार्थ सामावलेले असतात आणि या सगळ्यांचा कुठे ना कुठे काही ना काही उपयोग आहे. हा जो नॅफ्था नावाचा प्रकार आहे ना, याचा पण उपयोग केला जातो. मेडिसिन मध्ये नॅफ्था वापरतात, लक्षात ठेवा. त्याचबरोबर मला वाटतं रंगद्रव्यामध्ये पण नॅफ्था वापरतात. केरोसिन हे तर ज्वलनासाठी वापरतात. डिझेल ट्रक्सना वापरतात. लुब्रिकेटिंग ऑइल
जे काही मशीनचे पार्ट्स असतात एकमेकावर फ्रिक्शन होणारे, घासणारे, तिथं त्यांचं घर्षण कमी व्हावं म्हणून ल्युब्रिकेटिंग ऑइल वापरतात. पेट्रोलियम वॅक्स हे बऱ्याच वेळा जे काही कोल्ड क्रीम वगैरे असतात त्यामध्ये हे वॅक्स वापरलं जातं, लक्षात ठेवा. फ्युएल ऑइल, इंधन ऑइल म्हणून एक प्रकार वेगळा आहे, आणि कोल टार म्हणजे एक प्रकारचं डांबर. तर अशा पद्धतीने एवढे पदार्थ या एकाच मिनरल ऑइल मध्ये साठवलेले असतात किंवा मिक्स झालेले असतात. वी हॅव टू प्युरिफाय फर्स्ट, आपण त्यांना शुद्ध केलं पाहिजे, अँड देन सेपरेट, आणि मग त्यांना वेगळं केलं पाहिजे. मग ही पद्धत करण्यासाठी ही फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, प्रभागी ऊर्ध्वपातन असं त्याला नाव म्हणतात मराठीमध्ये. फ्रॅक्शनल म्हणजे त्याचे वेगळे भाग पाडून आपण ते वेगळे वेगळे काढून घेतो, म्हणून त्याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असं म्हणतात. हे तुम्हाला परत 8वीला येणार आहे अभ्यास करायला, पण तरी तुम्हाला माहिती व्हावी म्हणून मी तुम्हाला इथे सांगितलं आहे. ठीक आहे. देन फ्रॉम द petroleum we have to separate all the substances, and then we have to use it. Okay, and for that, for separation, we have to purify them, and for that method we have to use the fractional distillation method. Okay, and by this method, from top to bottom, how these substances get separated, okay, you can see this. Petroleum is thus separated into its components by the process of fractional distillation. The various components obtained from petroleum are aviation petrol, gasoline, diesel, kerosene, naphtha, lubricating oil, and tar. These components have various applications, like it is used as a fuel as well as in the production of dyes, pesticides, perfumes, and artificial fibers. सर स्क्रीन ब्लर दिसत आहे. आता बघा, We know that gold, एक मिनिट, जस्ट एक पॉइंट मिस झाला. हा perfumes, and artificial fibers. हा खूप छान दिसत आहे. कोणाची फी द्यायची? सर स्क्रीन ब्लर दिसतेय. हा पॉज केल्यामुळे तसं दिसतं, गडबड करू नका. पॉज केलेलं आहे, एक मिनिट. We know that ठीक दिसतंय. पुन्हा एकदा दाखवतो. हा तर या पद्धतीने डाईज बनवण्यासाठी, रंग बनवण्यासाठी, पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशक बनवण्यासाठी, परफ्युम्स म्हणजे अत्तर किंवा सुगंध बनवण्यासाठी, आणि आर्टिफिशियल फायबर्स म्हणजे जसे नायलॉन आहेत किंवा आणखी रेयॉन आहेत, तर ह्या पद्धतीचे फायबर्स बनवण्यासाठी आपल्याला या पेट्रोलियमचा उपयोग होतो. म्हणजे इकडे देखील फक्त ज्वलनासाठी नाही, तर ज्वलना व्यतिरिक्त पण काही पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला त्यांचे जे काही बाय प्रोडक्ट्स आहेत मिनरल ऑइलचे, त्यांचा इथे उपयोग होत असतो. artificial fibers. We know that gold is a very precious and valuable metal. Mineral oil is also considered as a very valuable source of energy, as the countries all over the world need oil for their energy needs. बघा, सर्व जगामध्ये या मिनरल ऑइलला मागणी सर्वात जास्त आहे, नॅचरल गॅसला मागणी सर्वात जास्त आहे, कारण जग याच्यावरच चाललंय, लक्षात ठेवा. ट्रान्सपोर्टेशन तर 100% याच्यावर चालू आहे सध्या. चीन सारखा देशच एक मात्र असा आहे की ज्यानं आपल्या 90% ट्रान्सपोर्टेशन हे इलेक्ट्रिसिटीवर स्टार्ट केलेलं आहे, कारण त्याला माहिती आहे की आपल्याला बाहेरून ह्या विकत आणावं लागतं, आणि तो देश कधी बाहेरनं विकत आणण्याच्या भानगडीत पडत नाही, स्वतः प्रिपरेशन करतो. तो एकमेव देश आत्मनिर्भर व्हायला लागलेला आहे, आणि आपण मात्र अजूनही परदेशावर अवलंबून आहोत बऱ्याच गोष्टींसाठी. तर आपण देखील हळूहळू आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करायला हवी, आणि चालू आहे. आता हे पूर्ण व्हायला आणखी 10 ते 15 ते 20 वर्ष लागू शकतात, पण ठीक आहे, काय हरकत नाही, आपण सुरुवात तरी केलेली आहे. तर हे मिनरल ऑइल जगामध्ये फार इसेन्शियल आहे. जशी जगामध्ये गोल्डला किंमत आहे, तशीच मिनरल ऑइलला किंमत आहे, लक्षात ठेवा. आणि याला ब्लॅक गोल्ड म्हणतात. मिनरल ऑइल किंवा पेट्रोलियमला काय म्हणतात? ब्लॅक गोल्ड. का बरं त्याला ब्लॅक गोल्ड म्हणलं? तर तो काळ्या रंगाचा आहे कोळसा, माहितीये तुम्हाला. मिनरल ऑइल पण बऱ्याच पण काळ्या रंगाचं असतं. ते आता ग्रीनिश म्हणतात ते, पण दाखवताना काळाच रंग दाखवलाय त्या ठिकाणी. ठीक आहे. हा, तर हे ब्लॅक आणि गोल्ड का? तर अत्यंत मूल्यवान आहे म्हणून. ठीक आहे. म्हणून ह्याला फ्युएलला जे आहे नॅचरल रिसोर्सेस मध्ये फ्युएल जे आहेत, कोल, मिनरल ऑइल आणि नॅचरल गॅस, याला ब्लॅक गोल्ड असं म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. It is therefore rightly called as liquid gold. त्याला लिक्विड गोल्ड म्हटलेलं आहे. कोळसाला Natural gas. Deposits of natural gas are usually found in the same areas as petroleum deposits. जिथे पेट्रोलियम सापडतं तिथंच नॅचरल गॅस सापडतं, हे लक्षात ठेवा. नॅचरल गॅस जे काही फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये पेट्रोलियम किंवा मिनरल ऑइलला हीट केल्यानंतर मिळत होतं, तीच प्रोसेस या ठिकाणी आतमध्ये
हीट आहे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, हो की नाही? त्या हीट असल्यामुळेच तर पेट्रोलियम बनलेले आहेत. म्हणजे तिथं गॅस तयार होत असणार त्या हीटमुळं. फक्त तो गॅस बाहेर जिथून पडत आहे त्या मार्गातून आपल्याला तो कलेक्ट करावा लागेल. एवढी सोपी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जिथे पेट्रोलियम आहे तिथे नॅचरल गॅस असणारच. And it was probably formed at the same time as petroleum. It is an important fossil fuel. It is found associated with petroleum in underground oil wells and also as natural gas alone. Natural gas was formed millions of years ago under the earth from the remains of organisms buried deep underground and subjected to high pressure. हे पण सेम प्रोसेस आहेत. तिन्ही कोल, मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस यांची प्रोडक्शन एकाच पद्धतीने आहे लक्षात ठेवा. ड्यू टू हाय प्रेशर ऑफ अर्थ लेयर्स अँड ड्यू टू हाय इंटरनल हीट, हे 2 पॉइंट. अँड द ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आर डीप बरीड इन टू द अर्थ. जे काही सजीव होते ते गाडले गेले, त्यांच्यावर प्रोसेस झाली. जे काही प्रेशर होता अर्थ लेवलचा, द प्रेशर ऑफ द अर्थ लेवल अँड द इंटरनल हीट ऑफ द अर्थ, यांची प्रोसेस होऊन त्यांचं कन्व्हर्जन किंवा डिकम्पोजिशन हे कोल, मिनरल ऑइल आणि नॅचरल गॅस मध्ये झालेलं आहे. एकच डेफिनेशन आहे, तुम्ही वेगळी प्रत्येकाला लिहू शकता. It is a mixture of gaseous hydrocarbons consisting mainly of methane, CH4, and other gases like ethane, C2H6, propane, C3H8, and butane, C4H10. आता या ठिकाणी बघा, मी तुम्हाला हायड्रोकार्बन हा शब्द वापरला होता. कंपाऊंड्स ऑफ हायड्रोकार्बन, हे जे गॅसेस आहेत, ह्या गॅसेस मध्ये पण हायड्रोकार्बन आहे. सी आणि एच, सी फॉर कार्बन, एच फॉर हायड्रोजन. म्हणजे हे सर्व जे काही गॅसेस दाखवले जात आहेत त्यांच्यामध्ये मेनली 2 एलिमेंट्स आहेत, एक कार्बन, दुसरा हायड्रोजन. म्हणून काय म्हणतात या सर्वांना, फ्युएल्सला, नॅचरल फ्युएल्सला काय म्हणतात? हे काय आहेत? हायड्रोकार्बन असं त्यांना नाव दिलेलं. दीज आर द मेनली कंपाऊंड्स ऑफ हायड्रोकार्बन. आता हे त्यांची नावं आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत. ते 4 नॅचरल गॅसेस त्यामध्ये तयार होऊ शकतात आणि ह्यांची प्रॉपर्टीज वेगळ्या वेगळ्या आहेत आणि त्यामुळे ह्यांचे केमिकल फॉर्म्युला पण वेगवेगळे तुम्हाला दिसत आहेत. लक्षात ठेवा. मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. Present in small proportions. It is an important fossil fuel because it can be transported to long distances easily through pipes. आता या नॅचरल गॅसचा फायदा असा झाला आपल्याला की आपण प्रेशरद्वारे हे नॅचरल गॅस जिथे तयार होतात तिथून पाईपलाईनच्या माध्यमातून आपल्या देशात आणू शकतो. लक्षात ठेवा. मला वाटतं काहीतरी तापी नावाची एक पाईपलाईन सध्या भारतापर्यंत आलेली आहे. तापी, मला वाटतं ती तजाकिस्तान, टी फॉर तजाकिस्तान, ए फॉर अफगाणिस्तान, पी फॉर पाकिस्तान आणि आय फॉर इंडिया या 4 देशांनी मिळून ही पाईपलाईन आपल्या देशापर्यंत आणलेली आहे. त्यांच्या देशातून गॅस आपल्या देशात आपण या पद्धतीने वाहून आणलेला आहे. लक्षात ठेवा. म्हणजे का तर इझिली हे गॅस आपण फ्लो करू शकतो. गॅस आहे ना, शेवटी फ्लो होतो. ट्रान्सपोर्ट त्यामुळे सोपं झालं याचं. बाकी लिक्विडचं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला पाईपलाईन करता येऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही, त्याचंही पाईपलाईन होईल भविष्यामध्ये. पण डिस्टन्स जास्त आहे त्यांचं आणि आपलं, त्यामुळं ते आपण जहाजाच्या माध्यमातून घेऊन येत आहोत. In the absence of a network of pipelines, it is transformed under high pressure as compressed natural gas or CNG and liquefied natural gas as LNG. तर काही वेळा जर ट्रान्सपोर्टेशन शक्य नसेल तर आपण अशा पद्धतीने सिलेंडर मधून देखील ते आणू शकतो. ठीक आहे. जसं आपल्या घरामध्ये एलपीजीचं सिलेंडर येतो ना, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, तर तो त्यामध्ये लिक्विडिफाईड पेट्रोलियम कोणते 2 गॅस आहेत त्यामध्ये, प्रोपेन आणि ब्युटेन आहे. प्रोपेन मला वाटतं 30% आहे, ब्युटेन त्यामध्ये 70% आहे. ठीक आहे. आणि कुठलं तरी आणखी एक रसायन त्यामध्ये घालतात, मर्कॅप्टन नावाचं, की ज्याच्यामुळं ह्या गॅसला तर कुठलाही वास नाही, लिकेज झालं तर कळणार नाही तुम्हाला. मग ते कळावं म्हणून त्याच्यामध्ये एक अत्यंत स्ट्रॉंग असं ऑर्डर म्हणजे गंध असणार, दुर्गंध असणारा एक पदार्थ त्यात घालतात, की ज्याचं लिकेज जर झालं गॅस तर त्यासोबत तोही बाहेर पडतो आणि लोकांना कळतं की अत्यंत घाणेरडा वास आला म्हणजे गॅस गळती झालेली आहे. तर अशा पद्धतीने लिक्विफाईड नॅचरल गॅस मध्ये एलपीजी येतं आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं तर दोन्ही पदार्थ लिक्विड फॉर्म मध्ये स्टोअर केले जातात. अंडर प्रेशर ते करता येतं आणि ते करून दिले जातात आपल्याला. ठीक आहे.
आणि कंप्रेस्ड नॅचरल गॅस सीएनजी हा देखील प्रोफेन, याच्यामध्ये पण तेच असतं, प्रोफेन असतं याच्यामध्ये जास्त प्रमाणात आणि ब्युटेन कमी असतं याच्यामध्ये. तर हे सध्या पेट्रोल पंपाच्या ऐवजी आता सीएनजी पंप उभे करून त्या ठिकाणी गाड्यांमध्ये भरून दिले जात आहेत. ठीक आहे. आणि जिथे शक्य नाहीये तिथे अशा पद्धतीचे सिलेंडर्स हे सप्लाय केले जातात आणि सिलेंडर चेंज करून हे सीएनजी वापरले जात आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं नॅचरल गॅस वापरण्यासाठी मार्ग शोधले गेलेले आहेत. It is thus convenient to transport the gas. Characteristics of CNG. सीएनजी ची काय गुणधर्म आहेत पहा. Natural gas is comparatively more desirable and convenient to use because it catches fire easily. हे वापरायला सोयीचं आणि सोपं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. कन्व्हिनियंट म्हणजे सोयीचं असणे या ठिकाणी, आणि डिझायरेबल म्हणजे उत्तम. हे वापरायला अत्यंत सोयीचं आणि उत्तम आहे, कारण त्याला पटकन तो काय होतो, तो गॅस पेट घेतो, त्याला जास्त वेळ लागत नाही पेटायला, तो लगेच पेट घेतो. इझिली कॅचेस फायर. It can be transported easily. मोठ्या मोठ्या शहरामध्ये आता अशा पद्धतीने गॅस सिलेंडर कोणी सप्लाय करणारे नाहीयेत. त्या ठिकाणी पाईपलाईन जोडून दिलेली आहे सगळीकडे. जसं पाणी घरापर्यंत येतं तसं गॅस पण त्यांच्या घरापर्यंत येत असतं. त्यामुळे त्यांना किती गॅस वापरलं यानुसार बिल द्यावं लागतं गव्हर्नमेंटला. तर हे त्यांनी सोपी पद्धत केली, किंवा त्यांच्याकडे माणसं मॅनपॉवर कमी असल्यामुळे त्यांनी या पद्धतीने ट्रान्सपोर्ट सिस्टीम लावून घेतली आणि त्याच्यातनं गॅस सप्लाय केला. On combustion, it does not produce much solid waste remains. आणि याच्यामध्ये कोणते सॉलिड वेस्ट, जसं कोळसा जाळला तर त्यातनं राख शिल्लक राहील. ठीक आहे. मिनरल ऑइल जाळलं तर त्याच्यातनं काही जास्त सॉलिड बाहेर पडत नाही, पण धूर जो आहे, कार्बन मोनॉक्साईड सारखे घातक वायू त्याच्यातनं तयार होऊ शकतात. पण गॅस जर जाळला तर याच्यातून कोणतेही सॉलिड वेस्ट बाहेर पडत नाही. सगळ्यात महत्वाचं, बघितले का आपल्या गॅस बर्नरच्या खाली खूप राख वगैरे पडली नाही, तर याच्यातून कुठल्या प्रकारची राख, सॉलिड वेस्ट आपल्याला बघायला मिळत नाही. आणि जो धूर तयार होतो याच्यातनं, तो बऱ्याचदा पाण्याची वाफ याच्यातनं बाहेर पडते, लक्षात ठेवा. आणि कार्बन डायऑक्साईड काही प्रमाणात, फार नाही, काही प्रमाणात फक्त बाहेर पडतं. It also does not produce other pollutants. आणि पोल्युटंट्स म्हणजे जे पोल्युशन तयार करणारे इतर जे काही कॉम्पोनंट्स आहेत, जसं कार्बन मोनॉक्साईड वगैरे, असे घातक वायू याच्यातून तयार होत नाहीत. Carbon dioxide and water are formed in small quantities. आणि जे काही पोल्युशन होणारे पदार्थ याच्यातून बाहेर पडतात, त्याच्यात फक्त कार्बन डायऑक्साईड हा एकच पदार्थ आहे जो कुठल्याही प्रकारच्या ज्वलनामध्ये तयार होत असतो. ठीक आहे. आणि वॉटर तर असतं, आणि वॉटर नंतर वॉटर वेपर होऊन जातं, त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही, ते काही पोल्युटंट नाही वॉटर वेपर. तर अशा पद्धतीनं नॅचरल गॅसच्या या चांगल्या कॅरेक्टरिस्टिक्समुळे त्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो आहे. Combustion of natural gas can be controlled easily. आपण गॅस सिलेंडरच्या माध्यमातून जो गॅस वापरतो, शेगडीवर त्याचा कंट्रोल दिलेला असतो ऑन ऑफ. आपल्याला पाहिजे तितकं हाय स्पीड किंवा लो स्पीडवर तो जाळू शकतो, लक्षात ठेवा, यूज करू शकतो. म्हणजे काय करू शकतो, वी कॅन कंट्रोल द कंबशन ऑफ नॅचरल गॅस. Due to all these characteristics, it is considered as an eco-friendly fuel. त्याला काय म्हणलंय, इको फ्रेंडली फ्युएल. ठीक आहे. म्हणजे ह्याचं एक वैशिष्ट्य चांगलं आहे, म्हणून त्याला त्यांनी इको फ्रेंडली म्हणजे वापरायला सोपे. इको फ्रेंडली म्हणजे काय, वापरायला सोपे आणि पर्यावरणाला अजिबात त्रासदायक नाही किंवा घातक नाही. Have you wondered what would happen if underground mineral resources are exhausted? कधी विचार केलाय, हे जर मिनरल रिसोर्सेस सगळे एक्झॉस्टेड झाले, म्हणजे संपून गेले, नष्ट झाले, तर मग काय करायचं, आपल्याला काय होईल? If all the minerals are exhausted from the earth, then we will not be able to get different metals and fuels. नवीन मेटल्स आणि Due to a lack of fuels, there would be an energy crisis and transportation and industries would come to an end. त्याचा परिणाम अशा पद्धतीने नवीन इंडस्ट्री डेव्हलप करण्यामध्ये येणार आहेत. म्हणून अल्टरनेट फ्युएल्स आपल्याला शोधावे लागत आहेत आणि आपण ते शोधत आहोत. म्हणजे अल्टरनेट फ्युएल्स म्हणजे काय, तर नॅचरलच आहेत ते, पण त्याच्यामध्ये पण आपण इलेक्ट्रिसिटी आणि हीट मिळवू शकू. ठीक आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला याचा डिटेल अभ्यास आहे, आपण तेव्हा याचा अल्टरनेट फ्युएल्सचा अभ्यास त्यावेळेस करणार आहोत. The result would be that man would again become a primitive human. आधी मानव ज्या पद्धतीने जनावरे पाळून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन करायचा, त्या पद्धतीने जसं इथे उंट दाखवलेला आहे, गाढव दाखवलेला आहे, आणि जनावर म्हणजे घोडे दाखवलेत आणि बैल गाय दाखवलेत, यांचा उपयोग, या जनावरांचा उपयोग करून पुन्हा एकदा शेती करावं लागेल, किंवा मग या जनावरांचा उपयोग ट्रान्सपोर्टेशनसाठी करावा लागेल, असं त्यांनी सांगितलेलं आहे.
तर माणूस पुन्हा आधी काळात जाईल जर हे सगळं संपलं तर, असं त्यांचं म्हणणं आहे. पण असं होत नाही, लक्षात ठेवा. माणूस आता सर, मागे आवाज जाणार नाही, येईना. तो पुढे जाईल. तो आणखी काहीतरी नवीन शोध लावेल, त्याच्याऐवजी सूर्याची उष्णता वापरेल, वाऱ्याचा वेग वापरेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रकाशातून तो वीज तयार करेल. बऱ्याच गोष्टी त्याने शोध लावलेल्या आहेत आणि त्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करून माणूस फ्युएलची कमतरता भरून काढेल. ठीक आहे, पुढे जाऊया. You are familiar with the word liquefied petroleum gas. That ऐकलं ना तुम्ही, आपल्या घरामध्ये एलपीजी आपण सिलेंडर असं त्याला नाव म्हणतो. एलपीजीचा अर्थ काय? सर, आवाज येईना. मी थोडा आवाज वाढवतो. येतोय सर. तर एलपीजी मध्ये एल फॉर लिक्विफाईड, पी फॉर पेट्रोलियम अँड जी फॉर गॅस. दॅट इज लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. मग गॅस आहे आणि मग लिक्विड का म्हणलं त्याला? तर इथं होतं काय, या सिलेंडर मध्ये अंडर द प्रेशर हा गॅस असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे याच्यात गॅस आहे पण कसं आहे, अंडर द प्रेशर. पण त्याचं एक प्रॉपर्टी आहे की जर त्याला अंडर प्रेशर ठेवलं तर त्याचं लिक्विड होतं. याच्यामध्ये लिक्विड फॉर्म मध्ये तो असतो आणि जेव्हा याच्यावरचा आपण नॉब फिरवतो सिलेंडरच्या वरचा, तो जो काही वॉल्व असतो त्याचा जेव्हा नॉब फिरवतो आपण, तो नॉब फिरवल्यानंतर त्याच्यावरचं प्रेशर कमी होतं. प्रेशर कमी झाल्यामुळं आतलं लिक्विड बाहेर यायचा प्रयत्न करतं आणि जेव्हा ते बाहेर येतं त्याच्यावरचं प्रेशर आणखी कमी होतं आणि मग त्याचं परत गॅस होतं. म्हणजे बाहेर आल्यानंतर गॅसमध्ये कन्व्हर्जन होत असतं आणि आतमध्ये असताना ते लिक्विड असतं. तर अशा पद्धतीनं हे दोन्ही फॉर्म मध्ये आपल्याला इथं उपलब्ध होऊ शकतं, म्हणून त्याला नाव दिलं लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. is LPG. It is a common household fuel. हे सर्व घरामध्ये वापरतात. Do you know how it is obtained? कसं मिळवतं? Let us learn about this. पैसे सांभाळ. Liquefied petroleum gas, LPG. Petroleum gas is one of the components obtained during refining of crude petroleum. When it is subjected to high pressure and its volume is reduced to 1/240 of its original volume, it gets transformed into a liquid. मला मी सांगितलं की क्रूड ऑइल म्हणजेच पेट्रोलियम म्हणजेच मिनरल ऑइल पासून ते मिळवतात. ठीक आहे. काय करावं लागेल, त्याला थोडं हीट करावं लागेल. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये आपल्याला ते एकदम टॉपला पहिल्यांदाच मिळतं, लक्षात ठेवा. आणि ते सेपरेट करून घेतलं जातं. ठीक आहे. आणि मग त्याला काय करतात, त्याचं व्हॉल्यूम जे आकारमान आहे ते रिड्यूस करतात, म्हणजे कमी करतात. काय करतात, अंडर प्रेशर त्याला आणतात. किती प्रेशर देतात, तर त्याचं जे काही ओरिजिनल व्हॉल्यूम जर 1 असेल, 1 मीटर क्युबिक मीटर असेल, 1 क्युबिक मीटर, ठीक आहे, तर त्याला 240 पटीने कमी करतात त्याला प्रेशर देऊन. मग काय होतं त्यावेळेस, 240 पटीने कमी केल्यामुळे, दाबल्यामुळे, त्याला प्रेशर दिल्यामुळे त्याचं लिक्विड होतं. ठीक आहे. इट इज रिड्यूस्ड टू 1/240 ऑफ इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम. मूळ व्हॉल्यूमच्या 240 पटीने त्याला कमी करायचं. त्यासाठी त्याला हाय प्रेशर मध्ये आणायचं. हाय प्रेशर दिल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम एवढं कमी होईल आणि मग व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिकली त्याचं काय होईल, कन्व्हर्जन इनटू लिक्विड होतं. पदार्थांना उष्णता दिल्यानंतर पदार्थ वाफ होतात. वाफेला परत थंडावा लागली तर काय होईल, त्याचं परत पाणी होईल. ठीक आहे. म्हणजे पाण्याला जर तुम्ही उष्णता दिली तर वाफ होईल, वाफेला थंडावा दिली तर त्याचं पाणी होईल, पाण्याला आणखी थंडावा दिला तर त्याचं काय होतं, बर्फ होतो. होय ना, म्हणजे सॉलिड होतं. म्हणजे गॅसेसचं लिक्विड, लिक्विडचं सॉलिड ही प्रोसेस होऊ शकते, पण त्यासाठी हीट काढून घ्यावं लागते. इथं हीट न देता प्रेशर देऊन आपण हे काम करू शकतो. ठीक आहे. गॅसचं लिक्विड करू शकतो आणि ते प्रयत्न करून त्यांनी केला आणि मग ते काय याचा फायदा झाला, तर कमी जागेमध्ये जास्त गॅस मावला. पहिली गोष्ट, सिलेंडरची जागा कमी असते, त्यामध्ये भरपूर गॅस मावला गेला, तो लिक्विफाय झाला, तो इझिली ट्रान्सपोर्टेबल झाला, इझिली कंट्रोल्ड झाला. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने अनेक त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला वापरायला मिळाल्या. It is stored in thick-walled steel cylinders under pressure so that it remains in the liquid state. When it comes out from the storage cylinder, it is transformed back into a gas. सांगितलं तुम्हाला. LPG mainly contains two components, propane and butane in the ratio 30:70. हे पण तुम्हाला सांगितलं की प्रोपेन आणि ब्युटेन हे दोन गॅसेस असतात आणि ते लिक्विफाईड फॉर्म मध्ये असतात. आणि नंतर प्रपोर्शन म्हणजे दिसत नाही. ते पॉज केल्यानंतर तुम्हाला थोडेसे ब्लर होते. आता दिसते का बघा, ते C3H8 हे त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे प्रोपेनचं, ते 30% असतं आणि C4H10 असतं, हे ब्युटेन आहे, ते 70% असतं या गॅस सिलेंडर मध्ये. Since it is an odorless gas, मी आधी सांगितले ऑर्डरलेस म्हणजे या गॅसला कुठलाही वास नाहीये, लक्षात ठेवा. त्यामुळे हा जर पसरला तर कळणार पण नाही, तर गॅस आणि तो ज्वालाग्री आहे. म्हणजे समजा जर घरामध्ये एखादा स्विच ऑन ऑफ जरी झाला
तर त्या ठिकाणी छोटा स्पार्क होत असतो, लक्षात ठेवा. स्विच मध्ये बटन जे तुम्ही ट्यूबलाइट्स किंवा पंखे चालू करण्यासाठी किंवा टीव्ही चालू करण्यासाठी जेव्हा ऑन करता, बटन दाबता, तेव्हा तिथे छोटासा एकदम मायन्यूट स्पार्क जरी झाला आवाज येईना. आणि त्या ठिकाणी जर हा गॅस पसरला असेल तर तुम्हाला त्याला वास नसल्यामुळे कळणार नाही आणि मग तो छोटासा स्पार्क, जसं लायटरचा छोटा स्पार्क त्या ठिकाणी पेट घेतो, गॅस त्यात बर्नर मध्ये पेट घेतो, तसं तुमच्या घरामध्ये पसरलेला गॅस ताबडतोब पेट घेईल आणि इतका मोठा त्या ठिकाणी भडका उडेल आणि सगळं जळून गेला जो जे आहे ते स्फोट झाल्यासारखं होईल त्या ठिकाणी. त्यामुळे हे कळावं म्हणून त्याच्यामध्ये मर्कॅप्टन असं काहीतरी नाव आहे त्या केमिकल. Small amount of chemical called ethyl mercaptan is हे बघा, इथाइल मर्कॅप्टन नावाचं एक जे काही रसायन आहे ते याच्यामध्ये टाकलं जातं. added to it, which helps to detect any leakage immediately and thus to avoid any accident. कळलं कोणतं केमिकल घालतात ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून किंवा कळावं गॅस लिकेज म्हणून, ते इथाइल मर्कॅप्टन नावाचं एक केमिकल वापरतात, ज्याला खूप उग्र वास आहे त्याला. ठीक आहे. Let us think about this. Due to rapidly growing population, the demand for fuels has increased greatly, and it has become difficult to meet the demands of the increased population. हे माहिती आहे आपल्याला की देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाची लोकसंख्या काहीतरी 33 करोड होती. आज 2020 आपण ओलांडत आहोत तेव्हा आपल्या देशाची लोकसंख्या 135 करोडच्या पुढे गेलेली आहे ऑलरेडी. आता 2021 ला पुन्हा आपल्याला जे काय आहे सेन्सेक्स होईल, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, लोकसंख्या गणती होईल त्यावेळेस, जनगणना आपण ज्याला म्हणतो, त्यावेळेस कळेल की आपण ऍक्च्युअली आता किती जण आहोत फक्त भारतामध्ये. अख्ख्या जगामध्ये तर आपण वाटतं 700 करोड लोक झालो, 7 अब्ज लोक झालो आहोत. तर मग एवढ्या लोकांना जगण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी फ्युएलची गरज आहे, नॅचरल गॅसची गरज आहे, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रान्सपोर्टेशनसाठी मिनरल ऑइलची गरज आहे, लक्षात ठेवा. इंडस्ट्री उभा राहण्यासाठी, रेल्वेज व्यवस्थित चालू राहण्यासाठी किंवा अजून अदर प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला कोलची गरज आहे. मग एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पुरेल इतका जो काही साठा आपल्याकडे आहे तो आणखी किती वर्ष चालू राहणार आहे? तर तो हार्डली 20 ते 30 वर्ष चालू राहणार. म्हणजे तुम्ही आणि मी सगळेजण ते कधी संपणार आहे हे बघणार आहोत. त्याच्यानंतर मग अल्टरनेट फ्युएल्सकडे आपल्याला जावं लागणार, लक्षात ठेवा. म्हणजे हे एक प्रकारचं संकट आहे आपल्यावर. ज्या वेळेस हे संपून जातील, त्यांच्या किमती भरमसाठ वाढत जातील आणि मग ते अशा आपल्या आवाक्यात राहणार नाहीत ते विकत घेणं, मग आपण ते सोडून देऊ वापरायचं, अशी वेळ आपल्याला. मग त्याच्या ऐवजी दुसरे कोणते पर्याय जगामध्ये निर्माण झालेले असतील ते आपण वापरायला लागणार असू त्या काळामध्ये. ठीक आहे. तर हे एनर्जी क्रायसिस जर दूर करायचं असेल तर मग आपल्याकडे काय पर्याय आहे का आता? जसं आपण बाबांनी दिलेले पैसे पुरवून वापरतो. समजा बाबांनी 10 रुपये दिले असतील आपल्याला, तर ते 10 रुपये आपण 10 दिवस घालवू शकतो, रोज 1 रुपये खर्च करून. नाहीतर एका दिवसात 10 रुपये वापरून संपू शकतो आपण. आपला विचार करायचा कसा आहे आपल्याला, त्यानुसार आपण ते पैसे वापरतो. तसंच हे जे काही मिनरल ऑइल किंवा गॅसेस आहेत, हे आत्ता आपण किती काटकसरीने काळजीपूर्वक वापरतो आहोत त्यानुसार ते भविष्यात आपल्याला उपयोगी पडणार आहेत. येते आणि सर्वांनीच हे काळजीपूर्वक वापरणं गरजेचं आहे. ठीक आहे. The stock of fossil fuels, namely mineral oil and coal, are limited, and the formation of fossil fuel takes millions of years. Once exhausted, regeneration of fossil fuels in a relatively short span of time is almost impossible. म्हणजे रिजनरेट करणं शक्य नाही शॉर्ट टाइम पिरियड मध्ये. का तर हे तयार होण्यासाठी फॉर द प्रिपरेशन ऑफ दीज फ्युएल्स इट टेक्स प्लेस नियर अबाउट मिलियन्स ऑफ इयर्स. सो for the again we have to produce, then we have to give again the millions of years, but we can't give it because so we cannot produce these all the fuels in short time. Okay, so we have to use them very carefully. येते लक्षात तुमच्या? The likelihood of these reserves getting exhausted is known as the energy crisis. याला एनर्जी क्रायसिस म्हणजे This is the reason ऊर्जा संकट असं त्याला नाव आहे, एनर्जी क्रायसिस. alternative fuels are coming into use. मी तुम्हाला म्हणालो होतो अल्टरनेटिव्ह फ्युएल्सचा उपयोग आपण आता करायला सुरुवात केली पाहिजे आणि हे तुम्हाला पुढच्या वर्षी शिकायचंय. Hydrogen, biofuels, methanol or wood alcohol, ethanol or green alcohol are some of the alternative fuels. हे आपण तयार करू शकतो. हे बायोफ्युएल्स शेतामध्ये जे काही वेगवेगळे काही वनस्पती आहेत, एरंड नावाची वनस्पती आहे, त्याच्या फळामध्ये बायोफ्युएल्स असतं. मिथेनॉल आणि इथेनॉल हे उसाच्या पाचटापासून बनवले जाऊ शकतात. इथेनॉल तर उसाच्या पाचटापासून बनवलं जाऊ शकतं. मिथेनॉल हे आपण
जे काही जनावरांचं शेण आणि मलमूत्र आहे त्याच्या कुजवण्यातून बनवू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, तर या फ्युएल्सला अल्टरनेटिव्ह फ्युएल्स प्रोडक्शन करू शकतो, लक्षात ठेवा. Let us now discuss about Sir. forest resources. हा बोला. सौर ऊर्जेवर पण वापरू शकतो ना? हो 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 हो, सौर ऊर्जा आहे. त्यानंतर पुन्हा पाण्याच्या प्रवाहावर, त्याच्या वेगावर आधारित आपण ऊर्जा निर्माण करू शकतो, विद्युत ऊर्जा निर्माण करू शकतो. आहेत, पवन ऊर्जा आहे, अल्टरनेटिव्ह फ्युएल्स भरपूर आहेत. हेच आहेत असं नाही, इतरही आहेत. ते आपण समजून घेऊयात नंतर, ठीक आहे.